या मोर्चाकडे आपलं लक्ष असेलच वळूयात दुसऱ्या बातमीकडे। 2 तासांपासून योगेश कदम मुक्तागिरी बंगल्यावर आहेत। शिंदेंसोबत अद्याप भेट झाली नसल्याची सूत्रांकडून माहिती समोर येते। सचिन घायवळ यांना शस्त्र परवाना दिल्यानंतर कदम हे आता या ठिकाणी शिंदेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत। मात्र गेल्या 2 तासांपासून ते ताटकळत आहेत। मुक्तागिरी बंगल्यावर योगेश कदम या ठिकाणी शिंदेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। मात्र अद्याप शिंदेंसोबत भेट झाली नसल्याची सूत्रांकडून माहिती समोर येते। सचिन घायवळ यांना शस्त्र परवाना दिल्यानंतर कदम हे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत। कदम यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे आणि अशा वेळेस कदम हे आता शिंदेंच्या भेटीसाठी दाखल झाले। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्यात। मीनाक्षी, काय अधिकची माहिती? निश्चितच आपण पाहतोय की 2 तासापासून मुक्तागिरी बंगल्यावरती योगेश कदम गृहराज्यमंत्री हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि अद्यापही हे भेट जी आहे ती झाली नसल्याची माहिती मिळत आहे। खरं तर सचिन घायवळ यांना शस्त्र परवाना दिल्यानंतर कदम यांच्या विरोधाच्या निशाणावरती आहेत आणि एकूणच सध्या आपण पाहतोय की या सगळ्यानंतर आता काल देखील योगेश कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती। त्यानंतर सुद्धा आपण पाहतोय की अनेक आरोप जे आहेत त्यांच्यावरती केले जात आहेत। दुसरीकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती जोर धरू लागलेली आहे। त्यामुळे एकूणच कुख्यात गुंड सचिन घायवळच्या शस्त्र परवान्यावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम हे अडचणीत आलेले आहेत आणि यावरून आता योगेश कदम हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुक्तागिरी बंगल्यावरती आलेले आहेत। त्यामुळे या भेटी दरम्यान काय नेमकी चर्चा होते आणि मुख्यमंत्र्यांना कशा पद्धतीचे स्पष्टीकरण देतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जी, धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। 2 तासांपासून योगेश कदम हे मुक्तागिरी बंगल्यावर आहेत। शिंदेंसोबत अद्याप भेट झाली नसल्याची सूत्रांची माहिती समोर येते। सचिन घायवळ यांना शस्त्र परवाना दिल्यानंतर कदम हे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत। कदम यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।